आपण ज्या जीवाना, सर्व भावाना. आता इथं सर्व भावना म्हणलंय श्लोकात, पण माऊलीनं त्याचा उनगाडा केला. मग शरण, आणि मग शरण गेल्यावर भगवंताच्या प्रसादाना. आता प्रसाद आपण पाहिला मागच्या 2-3 श्लोकापूर्वी. जी परम शांती, सर्वोत्कृष्ट शांती, शाश्वत हा हा नित्य स्थान, शाश्वत स्थान म्हणजे प्राप्त व्हायची. कोण सांगत? देव सांगत. कोणाला सांगतो? आपल्याला. त्याला सांगतो का तू काय कर, त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. का बाबा रे, तू मला सर्व भावाना शरण ये. म्हणजे शरण येणं कसं पाहिजे? सगळ्या भावांना. त्याच्यावर वय केलं माऊली. तयाहं वाचा चित्त अंग देऊनिया शरणरी गमहोदधिका गांगरी गाली तैशी. आता श्लोकामध्ये काय म्हणले भगवंत? अर्जुना, तू मला सर्व भावना शरण ये, माझ्या प्रसादाना तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. पण सर्व भावाना शरण म्हणजे कसं? ते वय ऐका मग आता. अहम वाचा चित्त अंग, किती पद झाली? तया 4. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी महोदधिका गांगरी. म्हणजे अर्ध्यात ओवीच सांगितलं. अर्ध्या ओवीमध्ये लगेच दृष्टांत. जसं गंगेचं उदक समुद्राला शरण जाऊन सद्रूप होतं, गंगा समुद्राला मिळाली. आता तिला म्हणा का कोणी गोदावरी आहे, प्रवरा आहे? नाही. आता समुद्रात झाली ना ती. याला शरण जाणं म्हणतात. आता गंगा सगटच जाती खाली, का थांबती मध्ये कुठं? त्या समुद्राला मिळाली म्हणजे शरण जाणं. हा दृष्टांत अर्ध्याच ओवीत. आणि अर्ध्या ओवीत काय? अहंकार. अहम म्हणजे अहंकार. अहंकार सुद्धा भगवंताला समर्पित करून टाकायचा. अहंकार कोणता? अहंकाराचा अहंकार तर चालत नाही म्हणते परमार्थात. आता इथं माफी म्हणते अहंकार. वाचा, चित्त आणि शरीर ही त्या ईश्वराला सर्वांगी अर्पण करून शरण जा. आता आपल्याला शरण जा म्हणजे काय असं बा? अहम अहम वाचा चित्त अंग. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. आपलं जे अहंकार येतो देहाचा अहंकार धरलाय ना आपण.
अहंकार आपल्याकडे आहे प्रत्येकाकडे, पण कशाचा? मी जे अहंकार आहे ना. हा. मग तेव्हा आता इथं सांगायचं का शरणजा म्हणजे अहंकार सुद्धा. अहंकार कसा? तो अहंकार असा धरायचा, अहंकार धरी सोहम पण चित्ती प्रगटे चैतन्य घन, बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान. स्वरूपाचा अहंकार धरायचा का मी ब्रह्मरूपी, मी शिवस्वरूपी, मी पांडुरंग स्वरूपी, मी बोधरूपी, मी शिवस्वरूपी. म्हणजे इकडला अहंकार तिकडं लावायचा. हा इकडला जो मी आहे ना, इकडला जो मी आहे ना, हा मी अमका आहे, मी तमका आहे, उपाध्याचे अहंकाराचे ना. हा मग हा अहंकार तिकडे लावायचा, मी ब्रह्म आहे. म्हणजे परिवर्तन करायचं फक्त. पुढं तरी धरतोच आहे ना. हा मला म्हणले या खिशातलं काढायचं आणि या खिशात घालायचं. प्रपंचावर जे प्रेम करीत होतं ते देवावर करायचं. बरोबर आहे की नाही? हा आणि मग परिवारावर काय करायचं? देवावर प्रेम गेल्यावर या बाकीच्यावर प्रेम कोणा करायचं? मग त्यांच्यावर तर प्रेम होतं, उलट शुद्ध होतं. मोह नष्ट झाल्यावर मोहालाच प्रेम म्हणतो ना आपण. अहम कळालं का? आमचा हा पहिले अहम अहंकार. आपण सगळा नाश्त्याचा अहंकार नाही का? हा सगळा विचाराचा विषय. विचाराचा का आपण कोणाला कशाचा अहंकार तर कोणाला कशाचा, काहीतरी अहंकार प्रत्येकाला असतोच. महाराज म्हणले भिकाऱ्याला सुद्धा अहंकार असतो. आपले भीक मागायला येतो ना, हा त्याला जर एखादा शब्द बोलला तर म्हणतो काय मला तोच घर पडलं गावात, किती काही घर. एकटेच घर सोडते मला. अरे किती किती काय, त्याला सुद्धा अहंकार आहे ना. हा बाकीच्याला सोडीन का? संतांनी काय केलं? फक्त त्याची दिशा दिली, त्याला त्याचं परिवर्तन केलं. तू अहंकार तर धरतोच आहे ना, याचा धरण्यापेक्षा परमार्थाचा अहंकार धर. मी देवाचा आहे हा अहंकार धर, तुला फायद्याचा आहे ना, होईल ना ते. हा याच्यापासून काय भेटणार आहे? याच्यामध्ये शाश्वत आहे का काही? ठरल्या एखाद्या गोष्टीचा अहंकार पण टिकणार नाही ना. हा त्याचा आधार आहे आपल्याला, ते टिकन का? पैशाचा अहंकार, पैसा तरी कवर. शेवटी आता एवढा मोठा टाटा सोडावंच लागलं ना त्याला सगळं. हा बरोबर आहे का नाही? म्हणजे तोच अहंकार अशाच ठिकाणी लावायचा का शाश्वत ठिकाणी लावायचा? शाश्वत पदाच्या ठिकाणी तो अहंकार जर लावला तर शरण गेल्यासारखं होतंय. आता संतांनी तरी काय केलं? विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठली विन चाडा नाही गोता, तुका म्हणे नाही आता दुसरे. विठ्ठल माय बाप तुलता. असं वाटतंय का आपल्याला कधी? विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, विठ्ठल ध्यान विसार.
विठ्ठल कुळेचे दैवत. याला शरण जाणं म्हणतात. मेरे तो गिरीधर गोपाळ दुसरा न कुछ. मीराबाई काय म्हणती? मेरे तो गिरीधर गोपाळ दुसरा न कुछ. म्हणजे टिकाडांकर टाकला ना आता, हा त्याला शरण जाणं म्हणतात. आता 2 नंबर काय आहे? वाचा. वाचा. आणि एखाद्याला वाचाच नसली मग का झालो वाचा की होतो पंडित महाज्ञानी. दश ग्रंथ षडशास्त्र पुराणी 4 वेद मुखोद्गत वाणी. गर्वामध्ये झाले सर्व हा झालो वाचा गेली. गर्वामुळे झाला ना अहंकार तिकडा धरला ना. गर्व म्हणजे अहंकारच आहे ना. हा त्या गर्वामुळे हानी झाली मोका झालं. मग वाचा जो मोका झाला त्यांना देवाला शरण कसं जायचं? वाचा किती आहे आज? पाणी किती आहे? 4. हा एखाद्याला समजा नाही वय खरी काही नडत आहे की त्याच्या वाचून? नाही आता किती लोक मुख्य पण मग ते जगातेच ना. मग त्यांना जर ठरलं का आता देवाला शरण जायचं जाता येणार नाही का? त्यांना एक वाचे वाचून काय नडत आहे त्यांच्यावालं? आंधळे लोक नोकरी करत्या, मोबाईल सगळं 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 हे करत्या नाही का? वाचा ज्याला वय खरी दिली तो तर भाग्यवानच. देवाच्या नाम स्मरण करता वापरतो तो तर त्याच्यापेक्षा भाग्यवान. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. बोलण्याची नाही देवाविन काही. आता बोलायचं कामच नाही. आता बोलायचं ठरलं तर देवाचंच बोलायचं, ऐकायचं ठरलं तर देवाचंच ऐकायचं, संतांचंच ऐकायचं. दुसरं कानावर आलं का कसं तरी होतं. याशी लक्षणं जर आपल्याला स्वतःला असे वाटले समजून घ्यायचं आपण ज्या रस्त्यानं चाललो तो रस्ता बरोबर आहे. संतांनी जे सांगितलं विषय नारायण, विषय नारायणावरती बाकीचे. कारण मग ते गोड लागत नाही बाकीचं कानाला, म्हणजे नकोय ऐकायला. तर ते दाबून जाता येत नाही. मोकळे आहे ना ते कायमचे. आपण जरी ऐकायचं नाही म्हणलं पण ते ऐकूच येत. आता काय करणार मग? पण ऐकू नाही, ऐकू नाही तरी तरी कानावर आलं पण ते ऐकू नये म्हणजे कृती करू नये त्याची, नाही का? आपला विषय वाणी. अहम वाचा काय? वाचेला शरण जाणं सोपं आहे बर का. त्या बाकीच्या यानं शरण जाणं अवघड आहे. कारण तप म्हणलं ते वाचेचं एक वाचिक तप येते. भगवंताचं भजन करणं हे वाचिक तपामध्ये मोडलं जातं, अनुष्ठानामध्ये मोडलं जातं ना. हो शरण जाणं कलियुगामध्ये आता कसं आहे, थोडा विषय तो वरचा आहे. त्याचे काय बुवा सगुणाचं खंडन आहे असं नाही. त्या पूजेच्या अभंगामध्ये जर पाहिलं कसं आणि पूजा करू ते धूप दीप राम कृष्ण हरी. नामस्मरण करणं ही देवाची आरती आहे.
नामस्मरण करणं हात झोपदीपानं देवाला ओवळणे, त्याला स्नान घालणे, त्याची पूजा करणे, नाम विठोबाला वाहू. हा काय आहे? शरण जाणे. ज्याला मुलगी नवऱ्याचं नाव घेते का दुसरं कोणाचं नाव घेते? नवऱ्याच. हा म्हणजे मग शरण गेल्यानंतर कसं आपला मालक आहे ना तो, मग हा त्याला शरण जायचं, मग त्याचं नामस्मरण करायचं. विठ्ठल विने चाड नाही होता. काय असतं ते? एकदा नामाचं प्रेम उत्पन्न झालं ना, मग सांगावं नाही लागत नाम घ्या. अंतःकरणात भगवंताच्या नामाबद्दल प्रीती उत्पन्न झाली पाहिजे. कसं घेणं घ्यावंच लागतं सुरुवातीला, पण प्रेम आल्यानंतर मग काय सहज घेतलं जातं ना आपोआपच. म्हणून वाचन शरण जाता येतं. अहम वाचा. आता या वाचेवर किती काय बोलता येईल ना आपल्याला. दृष्टांत सांगता येतील, चरित्र सांगता येतील. शरण जाणं महत्वाचं आहे वाचन. म्हणजे भगवंताबद्दल बोलणं, भगवंताबद्दल ऐकणं, भगवंताचं नामस्मरण करणं, हे शरण जाणे. आलं ध्यानात? हा. तिसरा मुद्दा काय? चित्त. 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 तिसरा मुद्दा आहे चित्त. आता वर श्लोकात कुठे एवढं फोडून सांगितलंय भगवंतानं? हा नाही ना. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भा. पण कसं शरण जायचं त्याच्याकरता अवतार घेतला ना मग माऊलीनं. कुरुक्षेत्रावर सांगायला बाबा भगवंताला वेळ आहे कुठं होता एवढा. युद्धभूमीवर आहे ना देव. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री. 3 नंबर आहे चित्त. चित्ताना शरण जायचं. कसं जायचं चित्ताना? गवळणी चित्ताना शरण गेल्या ना, देह नाही गेल्या. वाचन गेल्या. देवाधी देवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णितो प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण ना. हिची प्रेम हे तप आहे वाचेचं. शरण जाणे. गवळणी घुसाळताना बी कृष्ण, ताक लोणी सगळं करताना, दूध काढताना काय स्थिती त्या गोपी भावामध्ये नाही का. काही चित्त असेल त्या गवळणी, त्यांच्याकरता अवतार घ्यावा लागला ना देवाला. किती आनंद त्याने करतात. सगुण अवतार आहे. सगळे म्हणले होते तुम्ही काय करा, कृष्ण अवतारात या, आजी देतो पोटभर. अरे म्हणाला ते वरी राम अवतारात काय येता नाही आला मला, तुम्हाला पाहिजे रे. पण ते शरण गेले होते ना, ते म्हणले आम्हाला काय नाही, आम्ही झाडाचा पाला मुळा खाऊ, तिकडच आमची काय आंघोळीची व्यवस्था नसू द्या, काय नसू द्या, पगार नको, राहायची व्यवस्था नसू द्या, बाथरूमची व्यवस्था काही नको आम्हाला. पण ते शरण गेले भगवंताला राम अवतारात, रावणाला जिंकून दिलं ना. आपण शरण जाण्याची रीत सांगावी संतांनी. आपल्याला सांगितलं अहम वाचा चित्त. चित्त चित्ताना शरण जाणं अवघड आहे. चित्ताना शरण अवघड. भजना मागती तुप पावशर.
काय मागितलं बरं संतांनी त्यांच्याकडे? चित्त. औषधच का मागितलं? बस का मागितलं? चित्त मृदू सभाय नमः तैसे सज्जनाचे चित्त. नवनीत म्हणजे लोणी. लोणी असं हातावर जर घेतलं कसं लागत? खरमुडं लागत का? मऊ लागत? मऊ. टोचत नाही का हाताला? काडीवाणी. नाही. असं चित्त. माझे चित्ताचा चित्त तुझे पायी. हं? माझे चित्त तुझे पायी. पाहे ऐसे घरो भवहातारे दातारा चतुरा तू शिरोमानी पुन लावण्याची खाणी मुकुट सकळा मानी धन्य तोचे विठोबा चतुरा तू शिरोमानी करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश हातोडी आशा पास करिवास हृदयी चतुरा तू शिरोमानी. मग आपल्या हृदयात येणं म्हणजे चित्तात येणं. हृदयात वास करणं म्हणजे चित्तात वास करणं. हा हृदयात तर सगळ्यांच्याच आहे, पण चित्तात आहे का सगळ्यांच्या? नाही नाही हा नाही. नाही. सगळ्यांच्या जर चित्तात असतं तर कोणाला सांगावं नसतं लागलं माळगाल. हा गरजच काय मग? मग गोकुळेच्या लोकांना झाले ब्रह्मज्ञान. पिले वाचून जपत पे. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं ना, देव वसे चित्ती. सर्वांच्या हृदय दिशी प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण चित्तात येण्याकरता प्रयत्न करावा लागतो ना. हा. देव चित्तात आला ना तर मग कामच झालं ना. हा. चिंता जाती, भीती जाती, काळजी जाती. चिंता ते पळाली गोकुळ बाहेर. मग देव आल्यावर बाकीचं कबाड राहील का? नाही. एखादा बोक्का आल्यावर तिथे उंदर थांबतील का? नाही. रगाड बोक्का आल्यावर उंदराची पिल्लं थांबतील तिथे? नाही. सुटला. हा असं चित्तात देव येणं हे फार दिव्य लक्षण आहे. गोपींच काय कबीर महाराज म्हणले, काय माई स्तुती करत्या कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना के तीर एक एक गोपी की आसों में बहे गए कोटी कबीर. अरे काय प्रेम आहे ते तुम्ही जाऊन पहा डोळ्यांनी. तात्पर्य चित्त चित्ताना भगवंताचं चिंतन करणं, स्मरण करणं हे शरण जाणं आहे ना. हा. आणि प्रपंचाचं चिंतन करणं म्हणजे कोणाला शरण जाणं आहे? आपण आता प्रपंचाला शरण गेलो ना हो. हा. शरीरानं बसलेलं जरी असलं आपण तरी फोन करून सांगतो मोठं चालू करा, आमचं करा, तमचं करा, हे कशाला शरण गेलो आपण? लाईट आली असताना वाटतं काम करत आणि बसेल फिरताना ते ना. फोनवर काय सांगतो? मोटर चालव. शरण कोणाला गेलं? दुःखाला नाशिवंताला. म्हणून चित्ताना शरण जाणं अवघड आहे. काय ना शरण जाणं एक वेळा सोपं आहे. तेवढं नेऊन बसलं पंढरपुरामध्ये तिथून प्रवेश करतो घरी. चित्त कुठे? घरच्यांचं चित्त तिकडं.
काय माझ्या हरिपाठ चालला असं म्हणले पंढरपूर आलं काय आनंदात असतील म्हणले नाही का, नाचत असतील दिंडीमध्ये. तो घरी फोन करतो, हा तू पण तू सगळे बरे का, व्यवस्थित लक्ष राहते त्यांच्याकडे. चिंतन महत्वाचं आहे. चिंता शरीर असलं तर चांगलंच, परंतु म्हणजे हे सगळं तप वारीत घडत असतं. भगवंताचं चित्त भगवंताला अर्पण करणं म्हणजे शरण जाणं. अहम वाचा तुमची एकामेकाला हे एकामेकाला धरून ये. चित्त बी असलं शरीरही असलं तर मग आणखी चांगलं आहे ना, मग आनंद भेटतो. शरीरांना बी परमार्थात आहे. आता एखाद्या वेळेस आपण स्वतःचा अनुभव घेऊन पाहायचा. लय महत्वाचं काम आहे बा आपल्याला, काही कोर्टाचं कळमळीचं काम आहे आपल्या लय जवळचं, आणि आपल्याला इकडे कीर्तनात बसवलं काही नाही इलाज असतं असं, आपलं चित्त कुठं राहील कामाकडे. हा तिथं कसं राहील की असं आहे ना. म्हणजे उदाहरण कशा करता पटण्याकरता मग शरीर तर तिथे आहे ना. काय आवड आहे कीर्तनाला आले व चित्त कुठे नाहीला जर यावं लागलं ना, पाहुणे मग आता जावंच लागन बा. कार्यक्रम काय रोज रोज होतो बाबा, म्हणजे जावंच लागन नाही. ते काम चित्तामध्ये असलं मग चित्तामध्ये ते असतं ना चित्त. पण जर भगवंत असला चित्तात आणि शरीरही असलं तर मग शरण जाण्याची नाही का. चोखवा महाराजांच्या चित्तात काय असत, काय असतं चित्तामध्ये. ते एकदा चित्तात साठवल्यावर तर निघत नाही ना. तो क्षेत्र संन्यासात घेऊन टाकीतो, कसं काय निघाल तो बरोबर निघाल. काही केल्या वेगळा. हा देव आला घरा, एखाद्याच्या त्याच्यात देव जर आला तर तो पुढे चिरा संसाराच्या त्याचा संसार दानातीन करून टाकीतो ना. तिथं लक्षच नाही राहत त्याच्यावालं. प्रपंचाकडे लक्ष राहत नाही ना. हा जिजाबाई जी सेवा देत होती बोलत होती कशामुळं, यांच्या चित्तामध्ये पांडुरंगच ना. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. सगळं बोलायचं आपले मुलं बाळ हे सगळं यांच्या करता काहीतरी करा तुम्ही, पण ती घुसतच नव्हतं ना चित्तात. या शांती करता आपण इकडे तरफड उरफड करतोय, आपल्याला हे मिळाल्यावर आपल्याला सुख मिळालं शांती मिळाल. ते म्हणले मला भगवंताच्या चिंतनानं इतकी शांती मिळाली, मला काय लाय का बळत तू पुन्हा हे करायला लावती बस. ते म्हणे काहीतरी धंदा पाणी करा, पाहुण्यांकडून आपण पैसे आणू बा. त्याने सांगितलं पैशाचा आणि शांतीचा संबंधच नाही. कोणाला पटन बरं. शांतीचा पैशाचा सुखाचा गाठच पडत नाही कुठं. पडत पडली असती तर मग परमार्थाचं कामच काय राहिलं असतं, करायला असतं. हे डिपार्टमेंटच ओपन नसतं झालं ना. तिने विना शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख, म्हणून शांती धरा उत्तरा पहिलं. शेवटचा काय मुद्दा आहे, अंग. अंग म्हणजे शरीर.
त्या काळातले शब्द आहे. छप्पन्न भाषेचा केला ते गौरव. 700-800 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे किती लांबचा काळ आहे. किती पिढ्या गेल्या असतील आपल्यावाल्या. 10 पिढ्यापूर्वी, आपल्या 10 पिढ्यापूर्वीचा काळ आहे नाही का. हा. सगळेच काही 100 वर्ष जगत नाही ना. हम्म. 800 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 10 पिढ्यापूर्वीच्या काळातली अहम वाचा चित्त अंग. अंग म्हणजे शरीर. हे शरीर भगवंताला अर्पण करून टाकायचं. शरण जायचं म्हणजे अर्पणच करायचं ना. हा. त्याच्याकरता माळ घालायची असते. माळ काय करता घालायची असते? माळ घालणं हे शरण जाण्याचं प्रतीक आहे ना. हा. मंगळसूत्र कशाचं प्रतीक आहे पतिव्रतेला? जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म. सगळं त्याच्यामध्ये सगळं अंतर्भूत होतात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सगळं आलं त्याच्यामध्ये. फक्त 2च गोष्टी नाही. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचं मी सगळं करतो. मग अंग म्हणजे शरीरानं त्याला शरण कसं जायचं. हनुमंतराय शरण गेले ना. हा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो. मला शरण आलो, मला तुम्ही रस्ता दाखवा भक्तीचा. तेच हनुमंतराय रामाला शरण गेले ना. हा. तसं मग शरण गेल्यानंतर स्वतःच काही कामच नाही राहिलं. मग तेवढ्या पुरतं शरण जाणं म्हणजे तसं नाही ते. संतांना शरण जा, देवाला शरण जा, हे सगळं त्यांनाच अर्पण मग नाही का. हा. त्याला शरण गेल्यानंतर खाली उरलंच काय मग. अहंकार बी त्याचाच धरायचा. वाचना बी तेच हे करायचं. चित्तामध्ये तेच. आणि आता शरीर त्याला अर्पण करायला सांगितलं. मग एक बाकीचं कोण करीन मग प्रपंच. उठल्यापासून सगळं आपण मग सावता महाराजांनी शरणच गेलेले आहे ना. त्यापेक्षा तर लय मोठा केला भारी तिने नाथ महाराजांचा प्रपंच. सामान्य आहे का? त्याचा म्हणून करायचा. शरीर भगवंताच्या सेवेकरताच नाही का शरण जाणे. मनाची धारणा करायची कशी. कायेन वाचा आपण म्हणतो ना ते लोटांगांच्या टायमाला. कायेन वाचा मनसेंद्रिय म्हणजे कायेन वाचेना मनाना म्हणजे चित्ताना. काय तिथं काय अगोदर घेतली नाही तर काय शेवट घेतली ना. काही ठिकाणी तनू अगोदर घेतली. तिथे तनू म्हणजे हे शरीरच. मनू गोडीत घेतलं जरा. तनू मनू दिवे करणाशी लागायचे. अगर्वता कराय म्हणजे अहंकार देवाला देऊन टाकावा. अंग शरीराना येण्याची शरीरे शरीरा येणे खरे किंबहुना येर झाले. शरण जाणं तशी अहंकार वाचा चित्त व शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा.
सर्वत्र शांती रूपी श्रीचा पती होऊन तो आनंदाने आत्मस्वरूपी रममान होशी. मी शांती बरोबर लग्न लागन म्हणले तुझ्यावर. तो बराय म्हणले ना, तुकापणे मुक्ती परनिली नोरी. मुक्ती संघ लग्न लागलं ना, तो बराय. मग शांती संघ लग्न लागलं. लग्न लागणं म्हणजे सद्रूप होणं. ते स्वरूप प्राप्त होणं. एवढं जर झालं तर मग काय करायची गरज नाही म्हणली. तुला तो आपाप देवाच्या प्रसादाना. हा देवाचा प्रसाद म्हणजे काय, कृपा. प्रसाद म्हणलं का प्रसादाचा विषय पाहिलाच ना आपण. मग त्या प्रसादानं तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. शांती रूपी सर्वत्र बर का. हा शांती रूपी श्रीचा पती होऊन तो आनंदाने आत्मसंभ्रमा. शांती हे फार मोठी कृपा आहे देवाची. महाराज म्हणले आम्हाला शांती मिळाली. आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरा. विठला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरारा. हरी रामा गोविंदा वासुदेवा. शांती नाव नाही नुसतं. नुसतं नाव वेगळं. शांताबाई. शांती प्राप्त झाली का देव प्राप्त झाल्याचीच लक्षण आहे ती. देव प्राप्त होणं म्हणजे समाधान प्राप्त होणं. शांतीचं लक्षण आणि प्रमाण या दोन गोष्टी लागत असते. एखादी गोष्ट सिद्ध करायची ठरले ना, हा लक्षण आणि प्रमाण. एखाद्याला देव प्राप्त झाला, नाथांना देव प्राप्त झाला कशावरून. आता त्या त्रास देणाऱ्याला माहिती होतं का देव प्राप्त झाला नाथांना. नाही हा नाही. पण त्यांना शांती प्राप्त झाली होती म्हणजे देव प्राप्त झाला होता ना. हा बाकी त्याला काय माहिती यांना देव प्राप्त झाला, कारण त्याला शांती प्राप्त व्हायला नव्हती ना. हा आणि झाला असता तिने त्रास दिला असता का. नाही नाही ना. कर्मठ लोकांना शांती कशी काय प्राप्त होईल. त्याच्याकरता ह्या मार्गाने जावं लागतं ना. हा हे सगळं शरण जावं लागतं. तशी शांती कशी काय. अहो आपल्याला जिथं जायचं त्या रस्त्यानं तर गेलं पाहिजे ना. हा भलत्याच रस्त्याने गेल्यावर कल्याण कसं होईल हो. पंढरपूरकडे कल्याण लागेल का. मुंबईकडे ना ते. शांती देवाचा प्रसाद म्हणजे कळावा. कृपा आहे ती देवाची कृपा. त्या आतमध्येच नाव होतो. आणि शांती आतून येते का बाहेरून येते. ही मूलभूत शांती आहे. एसी मध्ये गेल्यावर कार लागणं वेगळं. एवढ्या पुरती ते शांती ते गार ते टिकत का बाहेर उन्हात गेलं कोणा संसार. आपल्याला ती शांती पाहिजे ना. मूलभूत शांती म्हणतात त्याला. निर्गुण शांती म्हणतात. सत्वगुणातली शांती म्हणतात. जसे गंगेचे उदक समुद्राला शरण जाऊन तद्रूप होते तसे अहंकार वाचा चित्त शरीर हे त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा.
काय अवघड आहे आपल्या सारख्याला तरी शरण जाणं. थोडं 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 थोडं. हं. हे शरीर भगवंताच्या सेवेकरता वापरायचं. आता उठल्यापासून तर दिवस माळवण्यापर्यंत झोपेपर्यंत आपण शरीर काहीतरी करतोच ना प्रत्येक जण. हा हो. आणि त्याचं म्हणून केलं म्हणजे शरण गेल्यासारखंच होईल ना मग. हा हे जे चाललंय हे तेच समजायचं. कांदे त्याचे, गाया त्याच्या, नोकरी त्याची. त्याचं म्हणूनच करायचं. किती सोपं आहे मग. हा हा त्याच्याच गायला घास कापून घालतोय. त्याचाच घास. हा म्हणजे मग शरण गेल्यासारखंच होईल ना. भाव बदलायचा मग काय भाव बदलायचा. मग कर्म धर्म त्यांचा झाला नारायण ते ना. मग हो. उघड नाही तसं. फार अवघड आहे असंही नाही आणि फार सोपं आहे असंही नाही. श्लोक इतका भारी आहे. वव्या सारे चारच आहे. जसे गंगेचे उदक समुद्राला शरण जाऊन सद्रूप होते तसे अहंकार वाचा चित्त व शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा. पांडव शरण गेलेच ना हो. हा पहाटे पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी प्रल्हादाचे पिता करीतो चाचणी परितो स्मरे मनी नारायण परितो स्मरे मनी. पहाटे पांडव अखंड वनवासी रामा ब्राह्मण दारिद्र्य चिडला नाही विसरला पांडुरंगा. शरण गेला ना तो. हा काय सुदामदेवाला म्हणले तुम्ही काय त्या देवाचं सांगायचं. आपली पोरं उपाशी मारायला लागली तर आपल्याला खायला काही नाही. मित्र असा आहे मित्र तसा आहे नाही का. जा म्हणले त्याला शरण. मग तो म्हणले त्याला काय सांगायची गरज. त्याला कळत नाही काय आपली परिस्थिती अशी. त्याला कळत नाही का. हा म्हणजे साक्षात्कारी महात्मे होते ते. म्हणजे आपल्या करता नाही पण पोरांना करता जा ना. पाणी पिऊन तरी पोरं कवर जगतील असं आहे ना. हा रोजच एकादश म्हणल्यावर ते आपल्यासारखी एकादश थोडीच त्यांच्यावर. पांडव शरण गेले त्यांच्यावर प्रसंग आलेत. पण मग शरण गेल्यानंतर भगवंताला हे करावं लागतं ना त्या भक्ताचं. मग निवारण. कसं मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वत्र सर्वत्र शांतीरूपी श्रीचा पती होऊन तो आनंदाने आत्मस्वरूपी रम्मा आत्मशांती. म्हणजे आत्मा आनंदात राहशील तू काय. तुला हे वरच काही आठवायचं नाही. वरच्या प्रसंगाने तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. सुख दुःखाचा परिणाम होणार नाही. डोंगरासारखे दुःख आले तरी तुझ्यावर परिणाम होणार नाही. आपल्याला येऊ जरी कसं झालं तरी सहन होत नाही. कारण ती शांती मिळाली नाथांना महाराजांना. प्रसंग काय सामान्य आले का. शांतीमुळे त्यांना काही ती जळ पोचली नाही ना. हा चटकाच बसत नाही त्यांना. तर मग काय तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर. काय तसंच बोलायचं. खेळासारखा मानावा प्रपंच. खेळासारखा म्हणायचा. झाला. शांती प्राप्त आपल्याला शांती करतात. देव प्राप्त करणं म्हणजे शांती प्राप्त करणं. देव प्राप्त करणं म्हणजे समाधान प्राप्त करणं.
कारण देव प्राप्त आपल्याला शरीर सोडायच्या अगोदर करायचं आहे ना. हा शरीर सुटले नाही. शरीर सोडायच्या अगोदर देव प्राप्त करायचं, मग ते शांतीचा आपल्याला आता उपयोग झाला पाहिजे का मेल्यावर? आता हा? नंतर काय म्हणतो एकाच तत्वाची श्रद्धांजली शांती प्राप्त व्हावी. आता ते शांतीचं काय त्याला? हा, त्याच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावं म्हणते नाही का? हा. आत्मा शांत आहे. शांती हा? आता शांतीची गरज आहे. हा. हा पांडुरंग पान झाला ना आता. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी बोल.